2 एकर क्षेत्रामध्ये पेरू लागवड केलेली आहे. आता 1.5 वर्षाचं झाड झालं. 8.5-5 या अंतरावरती लागवड केली. 1.5 वर्षात माझा पहिल्या सुरुवातीला निघून गेलेला माल आधी. त्याच्यानंतर थोडा पहिला आधीचा माल निघाला. त्यानंतर करंजाला मीटिंग झाली ॲमिको कंपनीची. तर तिथं बॅक्टेरियाची माहिती मिळाली. त्याच्यानंतर परत आम्हाला खैरनार साहेबांनी माहिती दिली थोडीफार. त्या माहितीमध्ये आम्ही एवढं बॅक्टेरिया सोडले, की बॅक्टेरियानंतर एवढं मालाची प्रोसिजर, झाडाचा फुटवा, मुळी वगैरे आणि साईज वगैरे सारखी आम्हाला एकदम जोरात भेटतंय. सुरुवातीला 10 टन माल जाऊन पण माझ्या झाडावर कोणी म्हणणार नाही की बुवा आधीचा गेला. कारण की आम्ही कसं याचे व्यायाम आणि पूर्ण बॅक्टेरिया किट वापरलेली आहे. त्याच्यामुळे झाडाची तेजी पण आहे. आणि परत नवीन भार पकडला. वाटत नाही की पहिला भार निघाला आहे बुवा झाडावरती. तेवढा संपूर्ण भार तसा अवेलेबल आहे माझा. संपूर्ण बॅक्टेरिया किट वापरली. त्याच्याने आम्हाला खूप न्यूट्रिशन झाडाचं तेजी पण झाली. खूप चांगलं वाटतंय. वजन भेटते, साईज भेटते मालाला. आता पण पाहू शकता अजून या मालाला किती टाईम आहे, तरी पण खूप साईज पकडता येते व्यवस्थित. या पहा नवीन कळ्या दिसू शकतात. आणि या झाडावर पहिले एप्रिलमध्ये पण फोम पिशवी लावली मी. त्याच्यात आपला 12 टन माल निघाला 1 महिन्यात. परत आता नवीन पकडले ही पिशवी लावून साधारण 15 दिवस झाले. अजून 15 ते 20 दिवसात आम्हाला माझा हार्वेस्टिंग चालू होऊन जाईल. अजून याच्यात एवढी पिशवी लावलेली ते 10-50 हजार, त्याच्यात 12 ते 13 टन माल सहज उतरू शकतो. साधारणपणे 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये पूर्ण 15 ते 20 टन माल निघू शकतो माझा. रासायनिक खतामुळे आपले जर जमिनीचे नायनाट होत होता, त्याच्यामुळे आता हे बॅक्टेरिया वापरलेले ना, हे चांगलं आहे बाबा असं माझं म्हणणं आहे. बॅक्टेरियामध्ये आपलं आता हे व्यायाम झालं, संपूर्ण किट झाली ॲमिको ॲग्रीची, ते वापरून काय जमिनीची सुपीकता वाढते, सुधारणा होते, पूर्ण मुळींना त्यांना आणि जमीन भुसभुशीत होते. आता डाळिंबामध्ये पण हे रासायनिक वापरून डाळिंबाची पूर्ण वाट लावली आपण. त्याच्यावर तेल्या, मर रोग याला कारण फक्त रासायनिक खतं. तर आता हे तैवान किंग व्हरायटी आहे. याच्यामध्ये ते दिल्यामुळे आपल्याला पेरूच्या बागेत की भरपूर येते, साईज भेटते. आपला 350-400 ग्रॅमची साईज होती. मी ॲमिको ॲग्रोचे खरंच धन्यवाद देतो, की त्याच्यामुळे आपल्याला खूप रासायनिक खताचा वापर न करता ॲमिको ॲग्रोचे बॅक्टेरिया वापरा. शेतकरी बांधवांना सांगतो की आपण बघितल्याशिवाय पेक्षा झाड बोलतंय आपल्याला. ते बघून बॅक्टेरिया कसं काय आहे ते संपूर्ण व्यायाम वगैरे वापरून आणि शेतकरी बांधवांनी वापरावं. आपण प्रत्यक्षात वापरल्या तरच कळेल. कोणी सांगितल्यापेक्षा आपण वापरून बघा. एक वेळेस वापरलेला काही अडचण नाही. शेतकरी टिकवायचा असेल तर जमीन टिकवावं लागेल. रासायनिक खतांचा वापर बंद करून बॅक्टेरिया वापरले, जैविक वापरलं तर आपण टिकू शकतो. नाही ते शेतकरी बरबाद होऊ शकतो. आता आज काळाची खूप गरज आहे. शेतकरी जागृत व्हायला पाहिजे. जागृत होण्यासाठी रासायनिककडे लक्ष न देता आपल्या बॅक्टेरियाकडे येऊन, त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांनी ॲमिको सारखे प्रोडक्ट वापरावे. याच्याने एवढं होतंय आपल्याला की काहीतरी भेटतंय. माझ्या बरोबरीचे भरपूर प्लॉट झाले. त्या प्लॉटमध्ये ते रासायनिक टाकून की त्यांच्या माझा 17-18 महिन्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये त्यांना 2 कोणाला 2 टन मिळाले, कोणाला 5 टन मिळाले, पण मला 12 टन माल निघाला. कारण की आता हे रासायनिक वापरल्याने त्यांचे पूर्ण कोणाचे शेंडे पिवळे पडत होते, कोणाची गळ होत होती, की मी एक बॅक्टेरिया किट वापरण्यामुळे संपूर्ण किट व्यायाम वगैरे वापरून की आता त्याच्यामुळे फुलगळी पण भरपूर निघते आणि पिवळसरपणा नाही आहे. एवढ्या 2 महिना पूर्ण पाऊस चालून पण हे पहा कुठंच काही नाही. एकदम पूर्ण असं झाड पण तेजीत